शेठ, एकंदरीत आपण पाहिलं तर सध्या रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवरती परवा एक उल्लेख केला की ही लंगोट देखील माझ्यामुळे निवडून आली आणि सध्या जे काही वितुष्ट निर्माण झालेलं आहे युतीमध्ये, तर त्या संदर्भात काय आपलं मत आहे? असं आहे की रामदास कदमांचं मी परवांचं वरळीमधलं त्यांचं ते काय वर्धापन दिनाचं भाषण पूर्णपणे ऐकलं. त्यांनी दिलेल्या काही मुलाखती मी ऐकल्या. रामदास भाईनं मला धन्यवाद दिले पाहिजेत. मी त्यांना कधी धन्यवाद देत नाही, पण आज मला धन्यवाद दिले पाहिजेत की रामदास भाईसारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीचं पाप हे उघडपणे मांडण्याचं त्या ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलं. एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे. त्यांनी आपल्या लोकसभेच्या जागा निवडून आलेल्या कशा सोडल्या. भारतीय जनता पार्टीनं 2 महिन्यापूर्वी त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार जाहीर करायला उशीर लावला. त्यामुळे त्यांचे उमेदवार काही खासदारकीपासून मुकले. हे सांगण्याचं धाडस फक्त रामदास भाईच करू शकतात. आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आले नसते लवकर तर फार बरं झालं असतं, हे बोलण्याचं धाडस हे रामदास भाई करू शकतात. आणि म्हणून रामदास भाई, तुम्ही असेच निर्भीडपणे बोलत राहा. स्वपक्षावर बोलत राहा, भाजपावर बोलत राहा, अजित पवार गट राष्ट्रवादीवर बोलत राहा. तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. रामदास भाई, तुम आगे बढ़ो, हम पीछे से देख रहे हैं. एकंदरीत रामदासभाईंच्या बाबतीत बोललं तर उद्धव साहेबांवरती देखील सध्या ते खूप खालच्या पातळीवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संदर्भात आपण कोकणचे नेते आहेत, याकडे कशा प्रकारे त्यांना या संदर्भात उत्तर द्या? काही कोकणातली आमची जी काही नेते मंडळी आहे त्यांच्या भाष्यावर, त्यांच्या भाष्यावर, त्यांच्या कुठल्याही विधानावर भाष्यच करायचं नाही असं आमच्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे. कारण काही माणसांपासून दूर राहिलेलं बरं. परंतु रामदास भाईंची 50 भाषणं तुम्ही काढून बघा शिवसेना सोडल्यापासून. एकच, माझं मंत्रिपद आदित्यना दिलं, मला मंत्रिपद दिलं नाही. योगेशला पाडण्याचा, माझ्या मुलाला योगेश कदमाला पाडण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. त्याचबरोबर उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं आणि मग अस्लाद्य भाषेमध्ये बोलायचं. यापेक्षा रामदास भाईंच्या वक्तव्यामध्ये काहीही नवीन नसतं. त्यामुळं ज्या वेळेला रामदास कदम भाषण करत होते तेव्हा समोर बसलेला ऑडियन्स सुद्धा इतका अस्वस्थ होता. व्यासपीठावर बसलेला ऑडियन्स सुद्धा किंवा नेते मंडळी इतके अस्वस्थ होते. पण जाऊ द्या, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. रामदास भाईचं मात्र मी कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या पक्षावर बोलण्याचं, एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे त्याच्यावर बोलण्याचं धाडस दाखवलं, अजितदादावर बोलण्याचं धाडस दाखवलं, देवेंद्र फडणवीसवर बोलण्याचं दाखवलं. त्यामुळं रामदास भाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या गोष्टी रामदास भाईंकडनं सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला ते ऐकायला मिळावं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.